व्हावे मरण हे माझे, मरणाचे ते कधी नसावे, माझ्यावर ओझे दयाळा, माझ्यावर ओझे. कैवल्यवासी ईशाधिष्ठित श्री राजधरदादा ज्ञान यांना शेवटचा निरोप देण्यासाठी जमलेली सर्व आप्तेष्ट नातेवाईक, त्याचप्रमाणे पूर्व आश्रमीचे रमेश भाऊ गजेराम दुर्जड, त्याही नावाशी संबंधित असलेले सर्व नातेवाईक, त्यांनी जे नाव स्वीकार केलेलं होतं राजधरदादा ज्ञान, ह्या नावाशी संबंधित असलेली व्यक्तीसुद्धा, साधक या ठिकाणी सर्व नाशिक जिल्ह्यातील आदरणीय संत महंत आचार्यगण या ठिकाणी उपस्थित आहेत. बंधूंनो, हिंदू संस्कृतीच्या नियमाप्रमाणे त्यांनी जो संन्यास स्वीकार केलेला होता, त्यांनी आपल्या जीवनातलं कर्तव्य काय आहे, जन्माला आल्यानंतर आपण कर्तव्य काय करायला पाहिजे, त्या पद्धतीनं त्या आचाराला अनुसरून कैवल्यवासी भाऊंनी संन्यास स्वीकार केलेला होता. आणि संन्यास स्वीकार केल्यानंतर नुसते कपडे बदलणं म्हणजे संन्यास नव्हे, कपडे बदलणं म्हणजे संन्यास नाही, तर संन्यासाचं आचरण करून संन्यास कशासाठी घ्यायचा, आपण संन्यास घेतल्यानंतर फायदा काय, आपण आलो कुठून, जायचं कुठं, हा सर्व विचार करून भाऊंनी तो संन्यास स्वीकारलेला होता. आणि संन्यास घेतल्यानंतर ज्या पद्धतीनं आचरण करायला पाहिजे त्या पद्धतीनं आचरण करून, आचरण केल्याचं साध्य काय हे भाऊंनी आचार करून परमेश्वर प्राप्त केलेला होता. जन्माला आल्यानंतर आपल्याला परमेश्वर मिळाला पाहिजे हे त्यांचं ध्येय होतं, आणि त्या ध्येयामुळेच त्यांनी संन्यास धर्म स्वीकार केलेला होता. बंधूंनो, 2007 मध्ये त्यांना तो मृत्यू नेला आलेला होता. 2007 मधली गोष्ट आहे. परंतु परमेश्वराला त्यांच्या हातून काहीतरी एक काम करून घ्यायचं होतं, आणि म्हणून त्यांनी ते लीळादानाचं आयुष्य आमच्या भाऊंना दिलेलं होतं. आणि त्यानंतर 15 वर्ष भाऊ या ठिकाणी राहिले. याला साक्षीदार आमचे दाजी आहेत, बोराडे दाजी. 2007ची काय परिस्थिती होती ही सर्व त्यांच्या डोळ्यांनी अनुभवलेली आहे, त्याला साक्षीदार तुम्ही सर्वच आहात. परंतु बंधूंनो, भाऊ या जीवनातून निघून गेले, मृत्यू लोकातून निघून गेले, याला यात फारसं काही दुःख नाही. जसं आपल्या मुलीचं आयुष्य सुखकर होण्यासाठी आपण काय चिंता करत असतो, आपल्या मुलीला चांगलं घर मिळालं पाहिजे, आपल्या मुलीचे माणसं चांगले व्यवस्थित पाहिजे, व्यवहारिक पाहिजे, ही सर्व काळजी आपण करत असतो. परंतु मुलीचा संसार, मुलीचं आयुष्य सुखकर जाण्यासाठी त्या मुलीला एका उंबऱ्याचा त्याग करावा लागतो. तिला माहेरच्या उंबऱ्याचा त्याग करून सासरच्या उंबऱ्यामध्ये ज्यावेळेस प्रवेश करेल त्याच वेळेस तिचं आयुष्य सुखकर आणि समृद्धीचं जाणार आहे. बंधूंनो, त्याच पद्धतीचं आहे. जर आपल्याला कैवल्य प्राप्त करायची असेल, आपल्याला आता साधनदाता सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या चरणी लीन व्हायचं असेल, ज्या पद्धतीने श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेल्या आचारावर आपल्याला चालायचं असेल, तर आपल्याला इह लोकाचा उंबरवटा त्याग करावा लागणार आहे. मृत्यू लोकाचा उंबरवटा आपल्याला सोडावा लागणार आहे. दुःख एकाच गोष्टीचं वाटतं आहे की आमच्या भाऊंचं मार्गदर्शन आम्हाला थांबलेलं आहे. बस जाणं तुम्हाला आहे, आम्हाला आहे, संतांना आहे, आचार्यांना आहे. या जगामध्ये जो जन्माला आला त्याला एक ना एक दिवस या मृत्यू लोकाचा त्याग आपल्याला करावाच लागणार आहे, हे सत्य आहे. परंतु जायचं कशा पद्धतीनं हे फार महत्त्वाचं आहे. जाणं तर सर्वांनाच आहे, परंतु कोण कशा पद्धतीनं जातं, कोण कशा पद्धतीनं जातं. जात असताना आमचे श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अंत कालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम य प्रयाती समभावम या नास्त्यत्र संशय. ज्या टायमाला भाऊंचा प्रवास, भाऊंना जाण्याची वेळ आली, त्या टायमाला भाऊ वडठा या आश्रमामध्ये होते. परंतु भाऊंना आटन विजन करण्यासाठी, देव दर्शन करण्यासाठी जायचं होतं, आणि त्यासाठी भाऊ या नाशिकमध्ये आलेले होते. ज्या टायमाला आले त्या टायमाला डॉक्टरने सांगितलं
डॉक्टरकडून गोळ्या घेतल्या आणि आता तुम्ही 10 दिवस प्रवास करू शकता असं सांगून डॉक्टरांनी त्यांना गोळ्या दिल्या. परंतु दुसरा दिवस उगवता क्षणीच सकाळी पहाटे 3 वाजता त्यांना एक मेंदूचा एक अटॅक आला आणि त्या अटॅक आल्यानंतर लागोपाठ 1, 2, 3 असे अटॅक आल्यानंतर ज्या टायमाला सकाळी उठून पश्चात पहारे आमच्या देवानं सांगितलेलं आहे की पश्चात पहारे उठीजे स्मरण कीजे, ह्याच पद्धतीचं आचरण आमच्या भाऊंनी गेल्या 3 वर्षापासून आचरण करत होते. आणि म्हणून ह्या 10 दिवसामध्ये कैवल्यवासी राजादादा ज्ञात हे तर आपल्यातून निघून गेलेलेच आहेत, परंतु ते जात असताना मला त्याच्यावर एक कविता आठवली आणि ती कविता आपल्यासमोर साजरी करतो आहे. ज्या पद्धतीनं भाऊंनी आपलं आयुष्य गाठलेलं आहे, ज्या पद्धतीनं भाऊंनी पूर्ण प्रपंचापासून तर त्या कैवल्यपदापर्यंत कसा त्या भाऊंचा प्रवास झाला हे मी 1-2 शब्दामध्ये तुम्हाला सांगणार आहे. बहुत कष्ट करूनी भाऊने प्रपंच उभारिला, पर्वता एवढे दुःख असूनी नाही विसरले चौ साधनाला, पर्वता एवढे दुःख असूनी नाही विसरले चौ साधनाला. किती मोठा 2007ची गोष्ट आहे, डोळ्यासमोर सगळं चित्र दिसतंय. आणि एवढं त्या दुःखामध्ये असून सुद्धा भाऊंनी कुणी साधनवंत घरी आले तर ज्या पद्धतीने विधी करायला पाहिजे त्याच पद्धतीने भाऊंनी विधी केलेला आहे. त्यानंतर प्रपंचही साधला, परमेश्वराचं साधनही जोडलं, परंतु आपणही त्या मार्गाला कुठेतरी उभं राहावं असा विचार भाऊंनी केला. आणि म्हणून पुढे राजधर दादाने विचार करूनी राजमार्ग स्वीकारिला. बंधूंनो, त्या कैवल्य पदाकडे जर जायचं असेल तर राजमार्गावर उभं राहावं लागणार आहे. प्रपंचाचा त्याग करूनी संन्यास स्वीकारिला. प्रपंच नाशिवंत आहे, आत्ताच बाबांनी प्रवचनामधून सांगितलं प्रपंच नाशिवंत आहे, प्रपंच तुटका आहे, प्रपंच खोटा आहे. हे सर्व आपल्याला जे दिसतं आहे हे साधन आहे. त्या प्रपंच परमेश्वराकडे जाण्यासाठी हे काय आहे? साधन आहे. आणि हे साधन आपल्याला एक दिवस सोडावं लागणार आहे. आणि म्हणून प्रपंचाचा त्याग करूनी संन्यास स्वीकारिला, परमेश्वराचा आचार करूनी तोषविले प्रभूला. परमेश्वराचा आचार करूनी ज्या पद्धतीनं परमेश्वरानं सांगितलेल्या सर्व 1050 सूत्रामध्ये ज्या वचनाचं आचरण करायला पाहिजे, ज्या पद्धतीनं आपल्याला कैवल्यपद प्राप्त होणार आहे ते आचरण केलं. परमेश्वराचा आचार करूनी तोषविले प्रभूला. त्या प्रभू सदनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना तोषवलं. आणि मग 3 वर्षा माझी पावन झाला. गेल्या 3 वर्षापूर्वी भाऊंनी संन्यास स्वीकार केलेला होता. बंधूंनो, 21 तारीख भाऊंची जाण्याची आहे आणि त्या अगोदरची 20/9/2024ला भाऊंना कंप्लीट 3 वर्ष पूर्ण झाली होती. सांगायचं तात्पर्य एकच आहे की 3 वर्षामध्ये एकदा सुद्धा भाऊ घरच्या प्रपंचामध्ये आलेले नाही, त्या दुर्जन्मळ्यामध्ये पाऊल ठेवलेला नाही. आणि संन्यासाचं हेच कर्तव्य आहे, त्यागा शांती रणंतरम. त्याग महत्त्वाचा आहे आणि भाऊनी खऱ्या अर्थानं तो त्याग केलेला आहे. 3 वर्षा माझी पावन झाला कैवल्य पदाला. 3च वर्ष भाऊंनी संन्यासाचं आचरण केलं आणि त्या परमेश्वराच्या श्रीचरणी लीन झालेले आहे. कैवल्य 3 वर्षा माझी पावन झाला कैवल्य पदाला. बंधूंनो, जाणं सर्वांनाच आहे. दुःख एकच वाटतं आहे की ज्या पद्धतीनं मार्गदर्शन आपल्याला मिळायला पाहिजे, त्यांच्या घरचं जे कुटुंब आहे, किरण भाऊ असेल, त्यांच्या मुली आहेत, त्यांच्या पत्नीसुद्धा मागच्या गीता जयंतीमध्ये संन्यास स्वीकारलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी भाऊंनी खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं जीवनामध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीनं आचरण करायला पाहिजे त्याच पद्धतीचं आचरण करून आपलं ध्येय भाऊंनी साधलेलं आहे. आणि म्हणून भाऊंना श्रीकृष्ण मंदिर गीताश्रम, त्याचप्रमाणे श्री दत्त मंदिर तळेगाव अंजनेरी, त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील सर्वच मठ मंदिरांच्या वतीने भाऊंना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. त्याचप्रमाणे चाडेगाव येथील श्री दत्त मंदिर, मालेराज बाबाजी,
त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री परसराज बाबाजी महानुभावाश्रम आडगाव यांच्या वतीनं भाऊंना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. त्याचप्रमाणे खामगाववरून आलेल्या तपस्विनी सुमन अक्कांच्या वतीनं, त्याचप्रमाणे धारोडकर बाबा खामगाव यांच्या वतीनं भाऊंना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो.